नमस्कार. निश्चितच माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. क्रिस्पी, चटपटीत अशी आज आपण पापडी चाट किंवा त्याला पापडी भेळ असंही म्हणू. तोंडाला पाणी सुटलं ना, चटपटीत खायला कोणाला आवडत नाही. क्रिस्पी, चटपटीत पापडी चाटसाठी जी पापडी बनवणार आहोत त्याचं साहित्य पाहूयात आपण. इथे आपण हे मैदा घेतलेला आहे 1 कप, रवा घेतलाय 1/4 कप, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि भिजवण्यासाठी आपण पाणी घेणार आहोत. तर प्रथम आता चाळून घेतलेला मैदा आपण भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर रवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ आणि तूप. आता हे छानपैकी मिक्स करून घेऊ आणि घट्टसर मळून घेऊ. आता हे मळताना आपण असं हे मिक्स केल्यानंतर असं हे बांधलं गेलं पाहिजे. असं हे पीठ आता आपण घट्ट थोडं थोडं पाणी घालून मिक्स करणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे घट्टसर गोळा आपला मळून झालेला आहे आणि 10 मिनिटं आपण रेस्ट करण्यासाठी हे ठेवून देऊ साईडला. त्यानंतर आपण त्याच्या पापड्या बनवायला घेऊ. 10 मिनिटं रेस्ट करून देऊ. आपला हा डो छानपैकी झालेला आहे. आता त्याला आपण असं मळून घेऊ. चांगलं मळल्यामुळे पुऱ्या या क्रिस्पी होतात. छान मऊशार असं मळलं गेलं आहे. आता याचे आपण पार्ट करून घेऊया आणि त्याचे पापड लाटून घेऊ. अशी गोळी करून द्यायची आणि पातळ आपण हे पापड लाटून घेऊ. कढई आपण तापत ठेवलेली आहे पॅन, त्यामध्ये तेल घालून छानपैकी तापलं गेलं तर पुऱ्या या छान क्रिस्पी होत. पातळ लाटून घ्यायचं, अगदी पोलपट दिसायला हवं. पाहू शकता अशा प्रकारे इतका पातळ असा पापड आपण हा लाटून घेतलेला आहे. आता या पोकच्या साह्याने आपण त्याला असे छिद्र काढू, म्हणजे पुरी तळताना ती टम्म होणार नाही, चपटी राहील. आता कुठलंही झाकण घ्यायचं आणि छानपैकी असं सेप देऊन आपण ते पुऱ्या कापून घेऊया. छानपैकी अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तळण्यासाठी. दुसरा पापड आपण असाच पातळ लाटून घेतलेला आहे आणि आता त्याच्याही आपण पुऱ्या कापून घेऊया.
सर्व पुरी काढून घेऊयात आणि आता आपण ह्या अशा पुऱ्या तयार केलेल्या आहेत आणि ते तळायला घ्यायचंय. तापलेलं आहे आणि आता आपण गॅस मीडियम ठेवलेला आहे. एक एक पुरी आपण काढून घेऊ. मंद आचेवर तळून घ्यायचे. असं गोल्डन झाल्या की आपण ते काढून घेऊ. अगदी कडक व्हायला हवं, त्याच्यामुळे आपण मंद आचेवर त्या तळून घ्यायच्या. पापडी चाटच्या पुरी आपली ही तळून झालेली आहे. एक आपण खाऊ शकता, क्रिस्पी झालेली आहे ती. तुम्हाला तोडून दाखवते. तर अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या छानपैकी झालेल्या आहेत आणि आता आपण पापडी चाट बनवायला घेऊयात. चाट पापडी बनवण्याचं साहित्य पाहूयात आता. इथे आपण हे बटाटा घेतले, उकडलेला बटाटा आहे. मीडियम 2 उकडून घेतलेले बटाटे बारीक चिरून घेतलेले. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. ह्या पापड्या आपण पुऱ्या वरून चुरण्यासाठी घेतलेल्या आहेत. जिरं घेतलेलं आहे. जिरं आपण भाजून त्याची पावडर केलेली आहे. जिरं पावडर घ्यायची आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे आपल्याला. शेव घ्यायची आहे, बारीक शेव. चाट मसाला घ्यायचा आहे. चिंचेची आणि खजुराची चटणी आहे. हिरवी चटणी पुदिन्याची घ्यायची आहे. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आपण बनवलेल्या पुरी. तर हे साहित्य आता आपण चाट पुरी बनवून घेऊयात. आणि हे दही आपण फेटून घेतलेलं आहे, तेही चाट पापडीला आपण वापरणार आहोत. आता आपण पापडी चाट बनवायला घेऊया. प्रथम अशा ह्या पुऱ्या छानपैकी लावायच्या. त्यानंतर आपण हा बटाटा त्यावर घालून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा घालूयात आपण. त्यानंतर जिरे पावडर, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. मीठ हे आपण आता टाकतोय कारण ते बटाट्याला पण लागलं पाहिजे, कांद्याला लागलं पाहिजे, म्हणजे चव खूपच छान लागते त्याची. त्यानंतर आपण चाट मसाला आणि आता आपण ही हिरवी चटणी, पुदिना, मिरची, कोथिंबीर याची हिरवी चटणी घालून घ्यायची. त्यानंतर आपण चिंचेची आणि खजूर गोड आंबट चटणी घालून घ्यायची. आता आपण त्यामध्ये दही घालून घेऊया. त्यानंतर परत थोडस चाट मसाला, कोथिंबीर आणि भरपूर प्रमाणात आपण शेव घालायची. त्यानंतर थोडस परत आपण त्यावर
कांदा घालायचा आणि जी आपण वेस्ट केलेली पापडी चुरून त्यावर असं घालायची. आणि आपल्याला लागलंच तर पुन्हा आपण दही त्यावर घालू शकतो. पाहू शकता आपली चाट पापडी तयार झालेली आहे. खायला पण तेवढीच चविष्ट. अशा चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त करा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.